नमस्कार, आपण बघत उमेश 24 चॅनल. केंद्र सरकारच्या कथित इंडो यूएस ट्रेड डील विरोधात देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाला अमरावतीतही जोरदार प्रतिसाद मिळत आहे. अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या साखळी सत्याग्रहाचा आज 7वा दिवस पार पडला. या सत्याग्रहामध्ये शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचवणारी ही ट्रेड डील तात्काळ रद्द करावी अशी ठाम मागणी करण्यात येत आहे. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयामुळे देशातील शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात येणार असल्याचा आरोप केला आहे. या आंदोलनात माजी मंत्री यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, आमदार जगताप, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासह अनेक नेते आणि पदाधिकारी सहभाग झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणाचा तीव्र निषेध नोंदवला. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्रेड डीलला शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखा निर्णय असल्याचीही टीका केली. तर युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी ही डील रद्द होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान युवक काँग्रेसच्या वतीने देशभरात साखळी पद्धतीने सत्याग्रह सुरू असून सरकारने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला. केंद्र सरकारच्या किसान विरोधी ट्रेड करारच्या विरोधात संपूर्ण देशामध्ये युवक काँग्रेसच्या वतीने जिल्ह्याच्या ठिकाणी हा सत्याग्रह सुरू आहे. जोपर्यंत किसान ट्रेड डील रद्द होत नाही तोपर्यंत संपूर्ण देशामध्ये युवक काँग्रेस निरंतर सत्याग्रह हा सुरू राहील. केंद्र शासनाचा हा जो ट्रेड करार आहे यामध्ये आम्हाला अशी शंका आहे की नरेंद्र मोदी यांचे ॲब्स्टिन फाईलमध्ये नाव आल्यामुळं ते पूर्णपणे सरेंडर झालेले आहे आणि त्यातूनच त्यांनी जागतिक पातळीवर हा त्यांच्यासोबत करार केलेला आहे. हा आमच्या शेतकऱ्यांच्या विरोधी करार असल्यामुळं आमची युवक काँग्रेसची प्रामाणिक मागणी आहे की हा करार रद्द झाला पाहिजे. त्यासाठी हा आमचा सत्याग्रह सुरू आहे. आज 7वा दिवस आहे. युवक काँग्रेस इथे सत्याग्रह करते आहे. कालच्या दिवशी इरविन चौकामध्ये होतं, पण कालच्या दिवशी ते आंदोलन तिथे 14 एप्रिल असल्यामुळे तिथे नाही करता आलं. आज त्यांनी त्यांची जागा इथे शिफ्ट केलेली आहे आणि अख्ख्या देशामध्ये युवक काँग्रेस आंदोलन आणि सत्याग्रह करते आहे. मला सत्याचा आग्रह आहे. किसान म्हणजे शेतकऱ्यांचं जे ट्रेड डील मोदी सरकारनं साईन करून दिलं ते अतिशय घातक आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणार आहे. शेतकऱ्यांचं काही घेणं देणं सरकारले पडलं नाही आहे. शेतकऱ्यांची माती होते आहे, पण सरकार वळून बघायला तयार नाही आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू नव्हे रक्त पडतं आहे, तरी सरकार बघायला तयार नाही आहे. जर त्यांना ते ट्रेड डील साईन करायचं आहे तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये जसा सबसिडी 60% सबसिडी मिळतो त्यांना शेतकऱ्यांना, हिचं आपल्याला त्या तुलनेत काहीच मिळत नाही आणि आपण त्यांच्यासोबत डील करतो आहे की या आणि तुमचं जे काही तुम्ही तिथे पिकवताय ते आमच्याकडे आणून पाडा. म्हणजे आमचे शेतकरी काय करणार? आपले या देशामध्ये राहणारे शेतकरी काय करणार? निस्तनुभूत होणार, बेरोजगार होणार, त्यांच्यापाशी पैसे उरणार नाही आणि हळूहळू सरकार मग शेतकऱ्याला म्हणणार की आम्ही तिथं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करू. हळूहळू ते शेतकऱ्यांच्या जमिनी पण घेणार आणि या सगळ्या अदानी अंबानीच्या गळ्याला बांधून देणार. या सगळ्या गोष्टीचा निषेध आहे. हा सत्याग्रह आहे. हा पूर्ण देशामध्ये सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज मेळघाटचा दिवस होता. हो ना, आज मेळघाटचा दिवस आहे आणि मेळघाटमधनं इथे सगळी ही मंडळी तिथनं आलेली आहे, युवक मंडळी आलेली आहे आणि त्यांचा पण या सगळ्या गोष्टीला विरोध आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष कधी देईल याची वाट हे बघतायत आणि त्याच हिशोबाचा हा सत्याग्रह आहे. जय हिंद. अशाच घडामोडीसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल.